हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. की आज आपण बघणार आहे की जसं की तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल की आपण कोणत्या टॉपिकवरती आज बोलणार आहे. आणि खूप महत्त्वाचा टॉपिक आहे तो की इन्व्हेस्टमेंट, की ग्लोबल मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे करू शकता क्रिप्टोमध्ये. ठीक आहे, बऱ्याच ठिकाणी तुम्ही क्रिप्टो ऐकला असेल, लीगल आहे ह्या गोष्टी सगळ्या आपण डिस्कस करणार आहे. कोणता प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी यूज करायचा आहे, कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायची, त्याच्यामध्ये किती रिस्क आहे, सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. असं इन फ्युचर तुम्हाला भविष्यात वाटायला नको की आपण काही वर्षापूर्वी या क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवी पाहिजे होती, की ज्यातून तुम्हाला काहीतरी एक स्वतःसाठी इन्कम एक्स्ट्रा जनरेट झाला असता. ठीक आहे ना, तर आपण पूर्ण डिस्कस करूया. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, प्रॉपर सगळे मी पॉईंट डिस्कस केलेले आहेत. पहिलं तर आपण समजून घेऊया की क्रिप्टो म्हणजे काय असतं. ठीक आहे, तर क्रिप्टो मार्केट म्हणजे डिजिटल चलनाची खरेदी विक्री त्या ठिकाणी केली जाते. हे एक जागतिक व्यापार आहे. ठीक आहे, या बाजारपेठेमध्ये म्हणजे पारंपरिक जे काही बँक व्यवस्था असणार त्याच्यापासून स्वतंत्र असते. म्हणजे पूर्णपणे हा जो व्यवहार आहे तो इंटरनेट आधारित आहे, म्हणजे इंटरनेटवरती आधारित असतो जो काही व्यवहार केला जातो. यामध्ये ज्यावेळेस खरेदी विक्री केली जाते त्यावेळेस कोणत्याही मध्यस्थी माणसाची त्या ठिकाणी गरज नसते. क्रिप्टोमध्ये हे जे व्यवहार आहेत ते ब्लॉकचेनच्या जे काही ब्लॉकचेन असते ना त्या नावाच्या सार्वजनिक डिजिटल रजिस्टरमध्ये केले जाते, ज्यामुळे तुमचे जे काही व्यवहार असतील ते सुरक्षित राहतात. क्रिप्टोकरन्सी पूर्ण डिजिटल आहे. तुम्ही ऑनलाईन इन फ्युचर क्रिप्टोमार्फत पण तुम्ही काही वस्तू घेऊ शकता किंवा काही गोष्टी म्हणजे काय तुम्हाला गाडी घ्यायची आहे तर तुम्ही बाहेरच्या देशामध्ये सांगतो मी, तर त्या ठिकाणी तुम्ही क्रिप्टो जर दिला तर ते तुम्हाला गाडी मिळू शकते. बाकी सगळ्या ठिकाणी तुम्ही त्याचा यूज करू शकता. हे सिम्पल क्रिप्टो आहे. ठीक आहे, आता तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की क्रिप्टो हे मार्केटमध्ये का म्हणून आणले. ठीक आहे, तर आता हे क्रिप्टो मार्केटमध्ये आणण्याचं कारण काय होतं, जसं की बिटकॉईन तयार करण्याचे कारण काय होते, की म्हणजे की त्यामागचे जे काही कारण आहेत ते पारंपरिक बँक असतील. त्याचबरोबर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतो की कशाप्रकारे क्रिप्टो का आणले, त्याचे काही महत्त्वाचे कारण आहेत. जसं की बँक आणि सरकार यावरती ते अवलंबून नसलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे जे काही पारंपरिक बँक असतात ना, जे पैसे आहे जे सरकारवर जसं की पारंपरिक पैसे राहतात ते बँक आणि सरकार यांचे पूर्णपणे ताब्यात असतं. बरोबर आहे. त्यानंतर जर सरकारने नोटाबंदी केल्या तर त्यामध्ये काय होतं, सामान्य लोक अडकतात. जसं की 2016मध्ये बरेच आपल्या जे काही इंडियन करन्सी आहे ती पूर्ण चेंज केले होते, नोटाबंदी केले होते त्याच्यामध्ये. त्यामुळे स्वतंत्र डिसेंट्रलाइज तयार करणं हे त्यांचे उद्दिष्ट होते. त्यासाठी ही क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये आली होती. जसं की बिटकॉईन 2009मध्ये तयार करण्यात आलं आणि जेणेकरून कोणीतरी त्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही यासाठी हे बिटकॉईन त्या ठिकाणी करण्यात आलं. आता त्यानंतर सेकंड जे कारण आहे ते इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन सोपे आणि स्वस्त करणे. जसं की बँकमधून पैसे परदेशात पाठवायला जर 2-3 दिवस लागू शकतात आणि खूप ट्रान्झॅक्शन फी लागते, यासाठी पण त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर क्रिप्टो वापरून काही सेकंदात आणि कमी फीमध्ये पण आपण त्या ठिकाणी पैसे पाठवू शकतो. ते काही म्हणजे कुठल्याही देशात कुठेही पूर्ण आहे, ऑल ओव्हर इंडिया, ऑल ओव्हर म्हणजे पूर्ण वर्ल्डमध्ये. त्यानंतर प्रायव्हसी, तिसरं जे कारण आहे ते प्रायव्हसी आणि सुरक्षा. जसं की बँक खाते हे व्यक्तीच्या सर्व माहितीशी जोडलेले असतं. बरोबर आहे, सगळी माहिती त्याच्याशी जोडली असते. त्यानंतर क्रिप्टोमध्ये तुम्ही वॉलेट वापरून खाजगीपणा आणि सुरक्षित स्वतः राखू शकता. म्हणजे त्या ठिकाणी वॉलेट असतं की जे तुम्ही स्वतः त्याची निगराणी करू शकता किंवा तुम्ही स्वतः ते बघू शकता. त्यानंतर आहे चौथं जर सांगायचं कारण झालं तर ते आहे की नवीन डिजिटल जी अर्थव्यवस्था आहे ती तयार करणं. जसं की Web3 असेल, NFTs असेल, गेमिंग असेल, अशा डिसेंट्रलाइज फायनान्स असतील. या भविष्यात डिजिटल जगात आर्थिक व्यवहारासाठी क्रिप्टो जे आहे ना हे स्टँडर्ड होण्याची शक्यता आहे, म्हणून हे मार्केटमध्ये आणण्याचं त्यांचं उद्दिष्ट होतं. त्याचबरोबर पाचवं आहे ते म्हणजे फिक्स्ड सप्लाय. जसं की पारंपरिक चलन सरकार ज्यावेळेस हे छापत असतं म्हणजे ते त्यानुसार छापत राहतात, त्यामुळे त्यातून काय होतं की किमती कमी होऊ शकते. बरोबर आहे. पण बिटकॉईन जे आहे, बिटकॉईनसारखं जे आहे ना क्रिप्टो करन्सी जे आहे, बिटकॉईन जे आहे पूर्ण जे एक मर्यादित म्हणजे त्याचा एक सप्लाय जो आहे तो पुरवठा जो असतो तो एक फिक्स आहे. म्हणजे की 21 मिलियन कॉईन्स असणार आहेत त्याच्यामध्ये, बिटकॉईनमध्ये फक्त 21 मिलियन पर्यंत त्याचे कॉईन असणार. त्यामुळे काय होणार की त्यामुळे त्यांची किंमत जी आहे वाढण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे जर त्याचा सप्लायच कमी असेल, ठीक आहे, तर त्याची किंमत ही वाढत जाणार आहे. यासाठी ही क्रिप्टो करन्सी जी आहे ती मार्केटमध्ये आणलेली आहे. आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल, पण क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्टमेंट का करावी. ठीक आहे, तर यासाठी इन्व्हेस्टमेंट करायची तर मोठा नफा मिळण्याची या ठिकाणी संधी आहे.
ठीक आहे. क्रिप्टो मार्केटमध्ये भाव खूप म्हणजे नाही का त्याचे जे काही किमती आहेत ना खूप चढ-उतार त्याच्यामध्ये होत असतात. त्याच्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकताय. जसं की सांगायचं झालं तर योग्य वेळी तुम्ही गुंतवणूक जर केली ना तर तुम्हाला कमीत कमी एका वर्षामध्ये 2x, 5x, 10x पर्यंत पण तुम्हाला त्याच्यात तुमची इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावरती रिटर्न्स तुम्हाला मिळू शकतात. जसं की सांगायचं झालं तर 2013मध्ये जे काही लोकांनी इन्व्हेस्टमेंट बिटकॉईनमध्ये केली असेल त्यांना लाखोचे आता या चालू डेटमध्ये पैसे मिळत आहेत. इन्व्हेस्टमेंटवरती रिटर्न्स त्यांना मिळत आहेत. म्हणजे यासाठी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे की इन फ्युचर तुम्हाला वाटायला नको की आपण या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट नाही केली. यासाठी मी सांगतो तुम्हाला की छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट करा. तुमच्या जे काही इन्कम सोर्स आहे त्यातून थोडी जी काही अमाऊंट असते ते छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी करत राहावा. जसं सांगायचं झालं तर या ठिकाणी जसं मी बोललो की काय होतं ना की तुम्ही छोट्या रकमेपासून पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. 100 रुपये, 500 रुपये या छोट्या छोट्या रकमेपासून पण क्रिप्टोमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. आता हे का म्हणून करायचं तर डिजिटल फ्युचर करन्सी जसं आहे ना म्हणजे जगभरात ना येणाऱ्या काळामध्ये ही जी चलन वाढत आहे म्हणजे जगात पूर्ण देशामध्ये हे पूर्ण चलन वाढत आहे. भविष्यात क्रिप्टो जे अनेक क्षेत्रामध्ये म्हणजे जे काही क्रिप्टो आहे ना ते पूर्णपणे ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी असेल, गेमिंग असेल या सगळ्या गोष्टीसाठी ऑनलाईन यूज केलं जाणार आहे. हा त्याचा बेनिफिट आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. त्याचबरोबर डायव्हर्सिफिकेशन म्हणजे की फक्त FD असेल, शेअर मार्केट असेल, सोने यामध्ये इन्व्हेस्टमेंट न करता तुम्ही काय केलं पाहिजे की सगळ्या गोष्टीमध्ये जसं क्रिप्टोमध्येही तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे की ज्यातून तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन मिळेल. आणि सांगायचं झालं तर 5वा पॉईंट जर महत्त्वाचं सांगायचं झालं तर हे जे क्रिप्टो मार्केट जे आहे 24/7 म्हणजे पूर्ण दिवस हे चालू असतं. जसं की शेअर मार्केट जे आहे ते आपलं ठराविक काळापत्र चालू असतं. जसं 5 दिवस असेल याच्यामध्ये ते चालू असतं. पण जे काही क्रिप्टो मार्केट जे आहे ना ते पूर्ण 24 तास चालू असतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे खरेदी विक्री करू शकता. भावही तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळतात. पण प्रॉपर नॉलेज घेऊन अभ्यास करून त्या ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तर आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय, कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायची, क्रिप्टो मार्केटमध्ये का आणलं. पण आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की क्रिप्टो जे आहे ते लीगल आहे का. तर हो, भारतामध्ये क्रिप्टो जे आहे ते लीगल आहे. पण काही महत्त्वाच्या ठिकाणी गोष्टी पण आहेत की ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जसं की सांगायचं झालं तुम्हाला तर जे काही कायदेशीर गोष्टी असतील जसं की भारतामध्ये काय आपल्या की बिटकॉईन, इथेरियम, क्रिप्टो ह्या ज्या गोष्टी आहेत ती खरेदी विक्रीसाठी लीगल आहेत. म्हणजे आपण ते ठेवू शकतो, घेऊ शकतो. पण त्यासाठी काही एक्सचेंज असतं. जसं की त्या एक्सचेंजमध्ये की आपलं क्रिप्टोसाठी आता कोणते महत्त्वाचे इंडियन एक्सचेंज जसं सांगायचं झालं तर CoinDesk आहे, WazirX आहे, CoinSwitch आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी इंडियन जे एक्सचेंज आहे त्याच्यातून तुम्ही खरेदी विक्री करू शकता. जसं की आता RBIने काय केलेलं आहे की याला बॅनही केलेलं नाही आणि पूर्ण ॲक्सेप्ट पण नाही केलं. ठीक आहे. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने क्रिप्टोवरती कोणताही थेट बॅन लावलेला नाही. पण त्यासाठी क्रिप्टोला ऑफिशियल करन्सी म्हणूनही त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं नाही किंवा मान्यता दिलेली नाही. हे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पण तुम्ही करू शकता. त्या ठिकाणी टॅक्स जो काही लागू होतो तो कशा पद्धतीने 2022 पासून जर भारत सरकारने याच्यावरती 30% लागू केलेला टॅक्स क्रिप्टोच्या इन्व्हेस्टमेंटवरती. जर तुम्ही ठराविक रक्कम इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यामध्ये तुम्हाला जर समजा जो काही प्रॉफिट झाला 1 लाख इन्व्हेस्टमेंट केली 1 लाख तुमचा प्रॉफिट झाला तर 1 लाख जेव्हा तुम्ही विड्रॉल करणार त्या 1 लाखावर तुम्हाला 30% तुम्हाला टॅक्स हा द्यावा लागणार. शिवाय त्यावरती 1% तुम्हाला TDS हा 100% द्यावाच लागणार आहे. याचा अर्थ असा आहे की क्रिप्टो जो काही नफा असेल त्यावर तुम्हाला टॅक्स देणं गरजेचं आहे. हे महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं म्हणजे गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की सध्या तरी आपल्याला RBIने पूर्ण हे ॲक्सेप्ट नाही केलं की लीगल नाही सांगितलं पण तरी पण बऱ्यापैकी याच्यामध्ये काम चालू आहे. तर याच्यामध्ये रिस्क कशी राहते काय नाही किंवा काय केलं पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो. अजूनही तुमच्या लक्षात आलं पाहिजे की लीगल आहे म्हणून तर याच्यावरती टॅक्स आपण पे करतो आहे आणि आपले जे काही इंडियन जे आहे त्यांनाच आपण टॅक्स पे करतो. म्हणजे लीगल आहे म्हणून आपण टॅक्स देतो आहे म्हणजे त्याला मान्यता आहे. फक्त त्यासाठी जे काही नियमावली आहे जे काही कशा पद्धतीने अजून काय केलं पाहिजे की कसं काम केलं पाहिजे हे एक्सचेंज अजून काम करते. मे बी जून जुलैपासून त्याच्यावरती काय अजून थोडेफार रूल्स येतील असं मला ऐकण्यात मिळालेलं आहे. हे मी तुम्हाला सांगतो. तर आता अजून याच्यामध्ये रिस्क देखील काय आहे तर रिस्क मी सांगणार आहे त्यासाठी काय केलं पाहिजे. रिस्क म्हणजे काय ना की मार्केट खूप व्होलेटाईल असतं म्हणजे किमती अतिशय वेगवान वाढतात कमी होतात त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये धोका असू शकतो. त्याचबरोबर जे काही भारतात क्रिप्टोकरन्सी जी मी बोललो त्यासाठी अजून स्थिर नियमावली नाही म्हणजे अजून काही नियम त्याच्यामध्ये फिक्स नाहीत. त्याचबरोबर फसवणूक करणारे ॲप जे लिंक असतात त्याच्यावरून तुम्ही कोणत्या ॲपवरून त्या लिंकवर जाऊन कोणते ॲप दुसरं ऑर्डर यूज नाही केलं पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी फिक्स्ड
रक्कम तुम्हाला मिळत नाही. जसं की FD प्रमाणे तुम्हाला काही फिक्स परतावा मिळत नाही की हा एवढं तुम्हाला रिटर्न मिळणार आहे. मग यासाठी काय केलं पाहिजे, तर लहान रकमेमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सुरुवात करायची आहे. 100 रुपये, 500 रुपये, हळूहळू तुम्हाला छोटे छोटे जे काही अमाऊंट आहे त्याच्यातून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायची आणि शिकता शिकता गुंतवणूक करायची. तुम्हाला शिकायचं आहे, मग त्यातून गुंतवणूक करायची. त्याचबरोबर काय करायचं तुम्हाला की फक्त आणि फक्त व्हेरीफाय जे काही ॲप आहे ना त्याच्यावरून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची. जसं की CoinDesk आहे. यासाठी तर मी तुम्हाला सांगते CoinDesk तुम्ही हा प्लॅटफॉर्म आहे, त्यातून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. पुढे मी सांगणार आहे. त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता की जे काही लोक तुमच्या आसपास असतात की लवकर श्रीमंत व्हायचं आहे, काहीतरी शॉर्टकट हे करायचं, अशा लोकांपासून लांब राहायचं. या अशा लोकांचं ऐकायचं नाही, कोठेही जास्त इन्व्हेस्टमेंट करायची नाही. त्याचबरोबर जो काही पोर्टफोलिओ तुमचा आहे तो डायव्हर्सिफिकेशन झाला पाहिजे. म्हणजे की फक्त एकाच कॉईनमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट नसली पाहिजे. बऱ्याचशा कॉईनमध्ये 1-4-5 तर तुमच्याकडे कॉईन असले पाहिजे की ज्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी काम करायचं. आता सगळे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील की कशा पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट करायची, काय पण इन्व्हेस्टमेंट कशामध्ये करायची, त्यासाठी कोणता प्लॅटफॉर्म आहे, तर तो म्हणजे की CoinDesk. हे भारतातील जी क्रिप्टोकरन्सी आहे ते एक एक्सचेंज आहे की ज्यामध्ये तुम्ही सगळ्या कॉईन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. जसं की क्रिप्टो असेल, क्रिप्टोकरन्सी असेल, इथेरियम असेल. या ठिकाणी तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही तयार करू शकता आणि सुरक्षित आहे, त्याच्यामध्ये कोणतीही रिस्क नाही आहे. ठीक आहे. आणि CoinDesk एक मुख्य म्हणजे त्याचे वैशिष्ट्य जर तुम्हाला सांगायचं झालं तर इंडियन क्रिप्टो एक्सचेंजमध्ये की टॉपला सध्या आहे, म्हणजे लोक बरेच त्याचा यूज करत आहे. त्याचबरोबर तुम्हाला INR सपोर्ट आहे की जसं की तुम्ही तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे तुम्ही इंडियन रुपीजमधून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही सेल करता त्यावेळेस तुमची विड्रॉल पण इंडियन रुपीमधूनच तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत. आणि सिम्पल म्हणजे काय ना की तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, याच्यावरती तुमची KYC होऊन पूर्ण सुरक्षित खातं राहतं आणि अकाउंट ओपनिंगचं पण जास्त काय त्याच्यामध्ये हे नाही आहे. एकदम सिम्पल पद्धतीने तुम्ही काम करू शकता. आता व्हिडिओच्या एंडला मी जाता एवढंच सांगेल तुम्हाला, जे काही तुमची इन्व्हेस्टमेंट असेल, ठीक आहे, जे काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहे तर त्याआधी इन्व्हेस्टमेंट करण्याआधी तुम्हाला त्याच्यावरती तुम्ही अभ्यास केला पाहिजे. लीगल आहे, काय गोष्टी आहेत, किंवा जरी समजा इन फ्युचर ते मार्केट बंद झालं किंवा क्रिप्टोकरन्सी भारतामध्ये बॅन केलं तर जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती तुम्हाला ती इन्व्हेस्टमेंट जरी गेली, जे काही तुम्ही पैसे लावले तर तुम्हाला फायनान्शियल कोणताही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. अशाच प्रकारे त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा. जर तुमच्याकडे नाही का 100 रुपये तुमच्याकडे आहेत आणि 10 रुपये तुम्हाला गेले तर काही वाईट वाटणार नाही, तर अशी इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी करा. आता इन्व्हेस्टमेंट का करायची, तर इन फ्युचर समजा जर चाललंच तर आपल्यालाच त्याचा बेनिफिट होणार आहे, यासाठी मी सांगतोय. आणि मी सांगतो म्हणून कोणती इन्व्हेस्टमेंट करू नका. नॉलेज जर तुमच्याकडे असेल तर डेफिनेटली तुम्ही मग इंडियन मार्केट असू द्या किंवा फॉरेक्स मार्केट असू किंवा क्रिप्टो मार्केट असू द्या, तुमच्याकडे नॉलेज असेल तर तुम्ही त्यातून इन्कम जनरेट करू शकता. लीगल इलिगल ह्या नंतरच्या गोष्टी झाल्या. प्रॉपर नॉलेज घ्या आणि छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट करत राहा, ते पण तुमचे स्वतःच्या रिस्कवरती. थँक्यू सो मच. अशाच मी अजून तुम्हाला पुढं पण व्हिडिओ घेऊन येणार आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि जाता एवढंच सांगेल की छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट इंडियन मार्केटमध्ये करा आणि क्रिप्टो मार्केटमध्ये पण अशी इन्व्हेस्टमेंट करा की जरी काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला त्यातून काही फायनान्शियल प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. थँक्यू. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.